चार षटकांचा सामना असेल. राहुल बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज राहुल येतोय. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. हेलिकॉप्टर बंद काय तर विशाल आणि निवृत्ती आपण पाहतो. सलामीची जोडी नॉन स्ट्राईकला विशाल अलंग विथ स्ट्राईकला आपण पाहतो निवृत्ती. चार षटकांचा सामना असेल. पहिला मांडवी पॉवर प्लेचा असेल षटक. तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज राहुल आपण पाहतो. स्ट्राईकला खेळतो विशाल. नॉन स्ट्राईकला निवृत्ती खेळतोय. आता बस ना घालती तर राईट उर्दू विकेट. पहिला चेंडू पहिल्या षटकातील मॅन्डेटचा पहिला पॉईंट मधला कव्हरचा इथं टोळला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार जातोय. चमकार पहिल्याच खातं खेळतोय 4 धावाने. 4 धाव संख्येने संघाचं धावफलक. विशाल घोट आपण पाहतोय. घोटकर चमकार येतोय 4 धावांसाठी. विशाल घोटकर एक नावाजलेला खेळाडू आहे. अलीकडच्या कालाचा विचार केला तर नवी मुंबईमध्ये गाजलेला खेळाडू होता. सलामीची जोडी आपण सातत्याने पाहत होतो. रडामोर्द ब्रिगेड पुन्हा एकदा चांगला चेंडू. डायट चेंडू जातो. सांगितलं होतं पाहिलं गेलं माजिद आणि विशाल ही एक सलामीची जोडी सातत्य कालामध्ये आपण मागील कालावधीमध्ये पाहिली गेली होती. आज 30+ खेळताना आपण विशालला पाहतो. एक चांगला नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहे विशाल. तेच आता पहिल्या चेंडूवर चमकार मारला. त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू हा लेगशीच्या थोडासा बाहेर गेला. पंचांनी हात वरती करून वाईट चेंडूचा इशारा केला. विमानाला 2 हात वरती करून चेंडू जातो वाईट. पुढचा चेंडू शॉर्ट ब्लोनचा होता. बॅटच्या रडामध्ये व्यवस्थित आला नाही. वित्रक्षण तैनात आहे पण जाईल डिक्लेअर झोन मध्ये लॉंग लेगच्या दिशेने एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघाचा धावफलक पुढे जाईल. 6 धाव संख्या फलकावर लागतात. चालू होता सकाळी तो टेक्निशियन आहे भाई तो. चेंडू पुढचा चेंडू लाभ केला. बॅटच्या रडामध्ये व्यवस्थित आलाय. बघूया क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि क्षेत्ररक्षक मला प्रेक्षक येते. डिस्क केरळच्या दिशेने लांब लचक 6 धावांसाठी षटकार. षटक संपतोय. 13 धाव संख्या फलकावर लागतात. 1 षटकानंतर चांगली फलंदाजी केली विशाल घोटकरने. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थित येत नाही.
कार्पेरिया सहाय्याने जात आहे कबूरच्या दिशेने. एक धाव जरूर भेटते. एक धावाने संघात धाव फलक पुढे जात आहे 14 वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहे कपिल. गोलंदाजी ट्रॅकवर पंचांच्या विजवी करून गोलंदाजी करते. धाव करत गोलंदाज आहे. बरं बॅक टू डाव तिथे क्षेत्ररक्षक फंबल होतं. एक धाव जरूर घेतली जाते. क्षेत्ररक्षक करताना थोडासा फंबल होतोय. क्षेत्ररक्षक एकच धाव भेटेल. एक धावाने संघात धाव फलक जाते पुढे 15 धावसंख्या फलकावर लागले 15. कपिल चांगली गोलंदाजी करते. पुढचा चेंडू चांगला चेंडू डाऊन टू ग्राउंड क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल झाला. येतोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार. रॉंग ऑफ रिझनला जातो हा चौकार. 4 धावाने संघात धावफलक पुढे जात आहे. संघाचं धावफलक लागतंय 19 वर. एक षटक 3 चेंडूने धावफलकावर धाव लागले तर 19 बिनबाद 19 धाव संख्या फलकावर लागलेत. पुढचा चेंडू कपिल याचा चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील चांगला चेंडू यार्कमध्ये चेंडू ते क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव जरूर घेतल्या दुसऱ्या धावाचा प्रयत्न कुठलाही केला जाणार नाही. एक धावाने संतुष्टात राहावं लागेल. एक धावाने संघात धावफलक पुढे जात आहे 20. 4 चेंडू 20 धाव संख्या. कपिलचा दुसरं षटक चालू आहे. आपल्या स्वतःचा षटक टाकतो गोलंदाजी करताना. चांगला फलका मारायचा प्रयत्न बॅटची साईड जाणे क्षेत्ररक्षक फंबल होतोय. कॅच ड्रॉप होतोय. मोठा हादरा बसला असता संघाला बोनकोडे संघाला. एक चांगला खेळाडू आणि चांगल्या खेळाडूची झेल जमिनीला ताण केलंय. क्षेत्ररक्षक गोलंदाजाने स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता पण डॉट जातो चेंडू. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. विशाल घोटकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कपिल पुढे सरसावर मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनसाइड लागून डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या फलकावर लागल्या. 2 षटकानंतर 21 बिनगडी बाद 21 धावसंख्या फलकावर लागलेत. मुख्य क्षेत्र बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिला संघाचा 63 षटक घेऊन आपल्या संघाचा बर्ड घेऊन तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजीसाठी
सामना लवकरात लवकर खेळवायचा, जास्त वेळ घेऊ नका, अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मारण्याबाबत सक्ता ते क्षेत्रक्षक तैनात आहे. बघूया झेल घेण्याचा प्रयत्न होता पण झेल जमिनीला दान होतं. एक धाव जरूर काढले, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण तिसरी धाव इथं घेतली जाणार नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूमध्ये. धावसंख्या 2 पुढे जाते, धावसंख्या फलकावर लागते 23. पुन्हा एकदा विशालसाठी, सॉरी निवृत्तसाठी डॉट चेंडू जाते. पुढचा चेंडू बाकफुटीवर जाऊन मारण्याचा प्रयत्न, एक धाव जरी घेतले, दुसरी धावाचा कुठलाही प्रयत्न केला जाणार नाही. होत होते, एक धाव घेतले, 22 एक रन इथं जरूर भेटले. इष्टरक्षकाच्या हातातून फंबल झाला आणि धाव संख्या एक वाढली. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून या षटकातील. एक रन आपल्यावर नाही ना बाबा. 3 ओव्हर केलं तर 22. 22च्या स्वरूपात एक धाव जरूर भेटते. एक धावाने संघाचा धाव फलक पुढे जाईल. 26 धावसंख्या फलकावर लागते. या षटकाचा विचार केला तर 5 धावसंख्या खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा चांगला फटका टोळवला, लांब लचक सजवलाय, फटका येतोय काऊ कोणाच्या दिशेने, लांब लचक देखना. इज अ हँडसम ब्युटिफुल षटकार 6 धावांसाठी बॅट मधून निवृत्तीच्या बॅट मधून षटकार. बत्तीस धावसंख्या फलकावर लागले, 32. बॉलर नेमका आहे. मनोज येतोय बॉलिंग ट्रॅकवर, गोलंदाजी मार्कवर. विशाल घोटकर चांगली फलंदाजी करतोय, एका साईडला निवृत्ती चांगली फलंदाजी करतोय. बघूया आता गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा जुईनगर संघाकडून 30+ संघाकडून गोलंदाज येतोय मनोज. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर विशाल घोटकर साठी फ्लोर लेनचा चेंडू होता. बारच्या रडार मध्ये व्यवस्थित येत नाही. वाईट येतोय, पंचांकडून इशारा येतो, वाईट चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्लोर लेनचा चेंडू होता की आपण जरूर गेला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव जरूर भेटले, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्याने पूर्ण केले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोघा खेळाडूमध्ये. धावसंख्या 2 पुढे जाते, धावसंख्या 35 वर. संत गतीचं क्रिकेट चालू आहे, मध्येच मोठे फटके येतात, मध्ये 2 धावा 1 धावा काढण्याचं यश प्राप्त होतंय. 1-2 धाव काढल्यानंतर संघाचं धावफलक हलतं, हे महत्वाचं आहे. धावसंख्या पुढे जाते, हे महत्वाचं आहे. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू
हाफ ट्रॅकरचा होता मारण्यात लागत पुन्हा एकदा सकतात. विशाल घोटकर डॉट चेंडू जातो कमबॅक जरूर करतो गोलंदाज. 35 या धावसंख्येवर संघ बोनकडे पाहायला गेलं तर बिनबडी बाद 35 धावसंख्या फलकावर लागलेत. 4 चेंडूमध्ये 10-12 धावा काढण्याचा प्रयत्न असेल विशाल आणि निवृत्तीचा. बघूयात पुढचा चेंडू पुढे येऊन सरसाने मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू जातोय. कुठेतरी बॅकफुटवर जातोय पुन्हा एकदा बोनकोळे संघ. पहिल्या षटकामध्ये फ्रंटफुटवर आला जरूर होता पण नंतर चांगली गोलंदाजी गेली. डॉट चेंडू गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा होता मोठा फटका जरूर लगावला क्षेत्ररक्षक दिले तैनात आहे आणि झेल ड्रॉप केले जाते इथं जमिनीला एकदा जरूर काढले जाते दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा घेतली जाते आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि हेमंतदा सांग त्याला. तिसऱ्या धावसंख्येसाठी आऊट झाला फलंदाज बाद. 2 धावा जरूर भेटेल संघाला. 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या फलकावर लागले तर 37. स्लॉगवर षटकातील शेवटच्या षटकातील हाणामारीच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. लवकरात लवकर सामना खेळवायचा स्पीडअप करायचा जास्त वेळ घेऊ नका. बॅट्समन चेतन गेला फलंदाजीसाठी इनायत क्रमांक 3 वर. मोठा फटका सजवला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. लागून येतो आणि पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. एकच धाव घेतली जाते. 38 धावसंख्या फलकावर लागतात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक धाव जरूर घेतली जाते. ते गरम होल ते आता लास्ट बॉल आहे ना. शेवटचा चेंडू शिल्लक 38 धावसंख्या फलकावर लागलेत. आणि 2 बिर्याण्या. चांगला चेंडू एक धाव जरूर घेतली जाईल. फेकी चांगले होते आणि फलंदाज इथं बाद. एक धाव आणि फलंदाज होतो बाद. दुसऱ्या धावसंख्येसाठी धावसंख्या फलकावर लागतात 39 आणि जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान असेल 4 षटकामध्ये 10च्या सरासरीने.
चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 4 षटकामध्ये 40 धावसंख्या काढायचे आहेत. जेवायला तर येता घरा जाऊन जाताय आणि जेवायच्या टायमाला घरा 75 धावा सिरीज गेलं कालचा. ओमीच्या 58 होत्या. विचारलं भाई शमी किलो होता मॅच बघायला तरी मला चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 40 धावसंख्येचं आव्हान आहे. 4 षटकांमध्ये 40 धावसंख्या. पंचांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायला सांगायचंय. जास्त वेळ घेऊ नका. बरेच सामने खेळवायचे आपल्याला अजून. यानंतर बरेच सामने 3 षटकांचे असतील. बॉलर कोण आहे? मयूर सलामीचा षटक घेऊन वैयक्तिक पहिला सांघिक संघाचं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मयूर आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतो आपण. मुकेश आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय राहुल. मुकेश आणि राहुल सलामी जोडी मैदानामध्ये पाहतो आपण. चला जास्त वेळ घेऊ नका. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चांगली गोलंदाजी.
डॉट चेंडू निघतोय. मयूर गोलंदाजी करतोय. धावसंख्या कुठलीही अजूनही उभारली जाणार नाही. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा 24 चेंडू मध्ये. 40. पुढचा चेंडू चांगला मोठा फटका सजवलाय. लांब स्क्वेअरच्या दिशेने येतोय. लांब काय देखना फटका 6 धावांसाठी षटकार. सहा धावसंख्येने भर होते. मोठा फटका आलाय 6 धावांसाठी षटकार बॅट मधून मुकेशच्या. राखेला बस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. डॉट चेंडू होता. कमबॅक केलं जात आहे. पुन्हा एकदा जसं तसं उत्तर दिलं जात आहे. डॉट चेंडू. पुढचा चेंडू गॅप मध्ये तिथे तोडायचा प्रयत्न आणि 1 अटम मध्ये 2 अटम मध्ये झेल सोडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात तिथं विशालने. डॉट एक धाव जरी भेटे एक धाव रोखली जात नाही. 7 धाव संख्या फलकावर लागतात. 4 चेंडू मध्ये 7 धाव संख्या कर्जे गेलेत. निवृत्तीने चांगले क्षेत्ररक्षण केलं तिथं. पाचवा चेंडू चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा येतो 1 बाउंड सीमापार चौकार. काय जाऊ तर त्याला बरं नाही जमत तुला. पुढचा चेंडू मला रे मी डबल करतो. अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न. डॉट चेंडू जातोय. षटक संपतोय. 11 धावसंख्या फलकावर लागतात. एक षटकामध्ये धावसंख्या 11. आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू आणि 29 धावसंख्येचं. चांगलं कमबॅक केलं चौकार गेल्यानंतर. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजाला चेंडू देऊन आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं. मीटिंग जास्त घेऊ नका. आंबर जरासा पेट्रोल फूड फ्युजनची फूड डेस्टिनेशन स्पेशल तंदुरी 450 रुपयाची. त्याला सांग बिर्याणीच खातो आपण 450. मिनी एक खाली. वर्ल्ड ट्रॅक वर होते जयेश. 18 चेंडू 29 धावांचं आव्हान आहे अजूनही. तर शांतता राखायचे. पहिला बी राऊंड नाही झाला सनपडकरांचा. एक बाय भेटले वैतागले असते. निखिलला भेटला ना. चांगला फटका गॅप मध्ये जरूर टोळवलाय. सेलिंग शॉट टेकिंग गॅप येतो. 1 बाउंस 2 बाउंस सीमापार कव्हर पॉइंटच्या दिशेने चौकार. 4 धावांसाठी 4 धावाने संघात धावफलक पुढे जाईल 15 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय बॅट मधून मुकेशच्या.
चांगला चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून जाणला गेला, चेंडू टाकला यार्कमध्ये चेंडू होता. एकच धाव भेटले, एक धावाने संघाला संतोष व्हावा लागेल. एक धावाने धावसंख्या फलकावर लागतात. 16 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा संघाला. पुढचा चेंडू डान्सिंग राव विकेट खेळण्याचा प्रयत्न, पण डॉट चेंडू जातोय. एकही धाव इथं खर्च होत नाही. डॉट चेंडू डॉट चेंडूने संघात धावफलक आहे त्याच ठिकाणी 16 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू लॉब केला, बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित आलाय आणि लॉंग ऑन रिझनला बॅट मधून येतो लांबलाच ब्युटिफुल षटकार. 6 धावांसाठी राहुलच्या बॅट मधून 6ने संघाचं धावफलक पुढे झालं. मुसंडी मारेल, धावसंख्या फलकावर लागतील 22. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्या दिशेला फुल केलाय. इथे पुन्हा एकदा षटकार 6 धावांसाठी. 6ने संघाचा धावफलक पुढे झाला 28 वर. बॅक टू बॅक दुसरा षटकार आला बॅट मधून. फलंदाज राहुलच्या बॅट मधून चांगली फलंदाजी करतो. पुढचा चेंडू 28 धावसंख्या फलकावर आले. फ्लोअरलेनचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने डाऊन डी ग्राउंड आणि येते वन बाउंड सीमापार चौकार. चौकारने पुन्हा एकदा संघ पुढे जातोय 32 वर. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. चांगली फलंदाजी. षटक संपलं. 12 चेंडू आणि 8 धावा. 2 षटकार आणि 1 चौकार नंतर सामन्यामध्ये चित्र वेगळं पालटलंय. बारा चेंडू आणि 8 धावांची गरज. बारा चेंडू आणि 8 धावांची गरज. एखादा लाईन खेळायचा प्रयत्न होता पण डॉट ज्याला बाईकच्या स्वरूपात एकदा जरूर भेटले. 1 धावाने संघात धावफलक पुढे जाते. आता मात्र 7 धावांची गरज असेल 11 चेंडू मध्ये. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितीचं आहे. बघूया तर कितपर गोलंदाजी चांगली करतील. गोलंदाज विशाल गोटकर गोलंदाजी करते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू चांगला फटका टोलला. डाऊन डी ग्राउंड खेळलाय आणि येतोय षटकार बॅट मधून. राहुलच्या बॅट मधून येतोय षटकार. आता मात्र 1 धावाची गरज असेल. धावसंख्या फलकावर 39. 1 धावसंख्येची गरज असेल संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता गॅप मध्ये जरूर ठेवलाय. तिथे येतोय पुन्हा एकदा चौकार आणि सामना जिंकला 1 षटक राखून संघ जुईनगर संघाने. ती गाडी काढायची तिथून. गाडी एर्टिका गाडी आहे ती काढायची. रिफ्लेक्ट होत आहे. तुर्भे संघाने ती गाडी काढायची.